नमस्कार मंडळी. आज राधिकाची मैत्रीण मेघा हिच्याविषयी थोडं सांगणार आहे. लॉकडाऊनमध्ये दोन्ही मुलांच्या वाढदिवसाला मुलांच्या आग्रहाखातर घरी सहजच पहिला केक तिने बनवला आणि बघता बघता गेल्या 3-4 वर्षात इतके सुंदर सुंदर केक तिने बनवले. विशेष म्हणजे कुठलाही क्लास न करता आवड म्हणून तिने करायला सुरुवात केली आणि डेकोरेशनसुद्धा ती खूप छान करते. ती राधिकाकडे 2-3 दिवसांसाठी आलेली होती, तेव्हा सगळ्या मुलांसाठी तिने आमच्यासमोर खूप सुंदर केक बनवला. काही टिप्स सांगितल्या त्या तुम्हाला सांगते. केक बेक करून झाल्यानंतर रूम टेम्परेचरला आल्यानंतरच आपल्याला क्रीम लावायचं आहे. पूर्णपणे आधी केक थंड होऊ द्यायचा आहे आणि नंतरच क्रीम लावायचं आहे. क्रीम लावण्यापूर्वी केक ड्राय लागू नये, मॉइस्ट राहावा म्हणून केकच्या लेअरवर तिने साखरेचे सिरप लावलेले आहे. त्यामुळे केक मॉइस्ट राहतो. क्रीम केल्यानंतर ते तुम्हाला फ्रीजमध्ये लगेच ठेवायचं आहे. क्रीम करण्यापूर्वी क्रीमचा बाऊल आणि ब्लेंडरचा जो ब्लेड आहे तो ब्लेड फ्रीज किंवा फ्रीझरमध्ये थंड करायला ठेवायचा आहे. त्यामुळे क्रीम लवकर मेल्ट होणार नाही. साधारण 10 ते 15 मिनटात क्रीम तयार होते. क्रीमला शार्प टोक येत असेल तरच क्रीम तयार झालेले आहे असं समजायचं आहे. साधारण एक केक बनवण्यासाठी 3 ते 4 तास लागतात. डेकोरेशनवर ते अवलंबून आहे. जर जास्त डेकोरेशन असेल तर वेळ पण बदलू शकते. आता मेघा मुलांच्या प्रत्येक वाढदिवसाला केक बनवते घरी आणि मैत्रिणींनासुद्धा ती केक बनवून देते. तिचं यूट्यूबवर चॅनल आहे आणि मेघाच्या चॅनलचं नाव आहे मेघाज कुकिंग आणि व्लॉग्स. तुम्हीसुद्धा तिला नक्की सबस्क्राईब करा. तिचे मिस्टर अतुल देखील खूप क्रिएटिव्ह आहेत. दिवाळीचा आकाशकंदील घरी ते खूप सुंदर बनवतात. महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमात त्यांनी किल्ल्याचा सुंदर असा देखावासुद्धा बनवलेला होता. शांत, सरळ, हसतमुख स्वभावाचे मेघा आणि अतुलची जोडी आहे. तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल अशी आशा करते. धन्यवाद.